गुड मॉर्निंग सर्वांना. आता मी निघालो आहे फुलवेमधून. 6:30 वाजले. आपला शगुनचा चौक आहे. लेफ्ट करून आम्ही नाही JNPT रोडला. आम्ही आलो JNPT रोडला आणि जातो पनवेलला. पनवेलवरून मग मुंबई गोवा हायवे. सूर्य मस्त दिसतो. आता मी इंदापूरला आलोय. 8:15 झाले. नाश्त्याला थांबायचं आहे. आत्ता आम्ही माणगावच्या पुढे जोशी वडेवाल्याच्या इथे नाश्त्याला थांबलो आहे. गाडी पार्क केली इथे. जोशी वडेवाले बघूया आता कशी टेस्ट आहे. आता आमचा वडापाव आला आहे. घे टेस्ट कसं आहे ग? म्हणजे नॉर्मलच आहे. भजी आणि पॅटीस आला आहे. भजीची क्वांटिटी आणि साईज पण चांगली आहे बघा. खाऊन बघूया आता कसं वाटतंय. आम्हाला वडापाव ठीक वाटला. भजी पण चांगली आहे. पण म्हणजे पॅटीस आहे ना याच्यामध्ये खूप जास्त तेल आहे. कसं खायचं हे समजत नाही. खावंसंच वाटत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही परत कटवडा घेतला आहे. सो लेट्स सी तो कसा आहे. आता आला आहे रसवडा. पहिलं लिंबू पिळायचं. वडा गरम आहे. नंतर कांदा टाकायचा. चांगला आहे. वडेवाले आणि इथे चिक्की घेते ही आणि गाडी तिकडे लावलेली आहे. आणि आता महाडला आहोत. जवळपास 3 तास लागतील मला वाटतं पोहोचायला. काय घेते? आता आम्ही इथे नाश्ता केला आणि आम्ही आता निघतच होतो. तर आम्हाला इथे हे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन दिसलं. मग आता आम्ही आहोत महाडला जोशी वडेवाल्यांच्या इथे. तर जर कोण ह्या रूटने ट्रॅव्हल करत असेल आणि इलेक्ट्रिक गाडी असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. महाडला जोशी वडेवाले. इथून 100 किलोमीटर बघण्यापासून संगमेश्वर. अरे कळत नव्हतं खड्डे वगैरे कुठे आहेत ते, म्हणून तुला पुढे जायला दिलं. मला आता खड्डे नाही आहेत. फुलवेमध्ये 700 रुपयाचा CNG भरला आहे. 8.5 किलो आला जवळपास. आणि तिथून आता हे संगमेश्वर आणि आमचं देवरूख जवळपास 288 किलोमीटर आहे. आणि अजून तुम्ही इथे बघाल ना तर 2 गाड्या आहेत CNGच्या. म्हणजे आता बघा तुम्हीच कॅल्क्युलेट करा किती ॲव्हरेज आलं आहे ते. मी कॅल्क्युलेट करून सांगेनच पोचल्यावर. पण मला तरी वाटते खूप इफिशियंट आहे इंजिन. संगमेश्वरला पोचलो आहे मी. एक 20 मिनिटात देवरूखला पोहोचू घरी, जर रस्ता चांगला असेल तर. संगमेश्वरचं काम अजून नाही झालंय. आता आम्ही देवरूखला पोहोचलोय. 1:30 वाजले. 6:30ला निघालो होतो.
नाही नीरजने पण ओळखलं नाही. चष्मे घातलेले आहेत ना. हा त्यामुळे. शिवाजी चौक. नीरज बघत होता एकदम. आता आम्ही घरापासून जवळपास एक किलोमीटर पण नाही आहे, 1 किलोमीटर लांब आहे आणि गाडी CNG वरून पेट्रोलला गेली. 8.5 किलो आत्ता संपला. आणि मी एक आहे पण मी घाटामध्ये थोडा AC वगैरे बंद ठेवला होता. म्हणजे चिपळूणचा आपला खेडचा घाट वगैरे आहे ना तिथे. सो जवळपास असं म्हणता येईल की 850-900 रुपयाचा CNG लागेल देवरुखला पोचायला. आता आपण आलो आहे समोर. मम्मीने गेट उघडून ठेवलं नाही. मम्मीला फोन लावला नव्हता हिने. मम्मी शेरूला बांधलेला आहे. लेट सी काय सिच्युएशन. ही बघा इथे लावले. ही आमची इंडिगो आणि ही आमचे गेट. गेट उघडलेलंच नाही. किती सुंदर गाडी. काय कलर आहे मला पाहिजे तसा. शेरू उठलो. शेरू कोण आलं. कोण आलं शेरू. आमचा शेरू. आमचा शेरू. शेरू शेवटी शेरू दमला. शेरू गणपतीला आम्ही गायब झालो. तू बिझी होतास ना. करतो त्या वगैरे. आपली माणसं कुठे गेली. किती बघतो. गाडीला सामान काढायचं आहे नंतर काढूया. आणि हे बघा पप्पा आणि अभि कंदील बनवत आहेत आज लावायला. चालू आहे काम. आताची गाडी. इकडे सगळं फराळ. हा बघ चिवडाचं काम चालू आहे. आता मम्मी सरबत बनवते आमच्या इथे.